ज्यांच्याजवळ ज्ञानाचं परिपूर्णत्व आहे त्यांना ज्ञान मिळवण्याची गरज काय? अगं तेच तर तुला सांगतोय ना. म्हणजे बघ, तू कधी आईला तिच्या लहान मुलासोबत बोबडे बोल बोलताना ऐकलंयस? किंवा एखाद्या शिक्षकाला मुलाचा हात धरून कधी पाटी गिरवताना अनुभवलंयस? हो अगदीच. किती मोहक असतो ना तो क्षण. अगं पण असं सगळं करायची गरजच काय आहे? अरे गरज काय म्हणजे? अगं म्हणजे बघ, जो ज्ञानानं परिपूर्ण आहे त्याला पाटी कशाला गिरवत बसायचंय? त्या शिक्षकांना त्या मुलांकडून करवून घ्यायचं असतं. आणि मी सांगितलं ना की तो क्षण खूप मोहक असतो. अगदीच. म्हणून मी म्हणतोय की भगवंताची प्रत्येक लीला मोहक आहे आणि त्याला हे सगळं ना आपल्याकडून करवून घ्यायचं असतं. म्हणजे मला नाही कळालं. बघ, थोडक्यात सांगतो. परमेश्वराचं काय म्हणणं आहे की दुष्टांच्या संहारासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी तो इथं जन्म घेतो. बरोबर. पण मग त्याला हे एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? देव ही एक अशी शक्ती आहे की ती बसल्या जागेवरून सगळी सूत्र हलवू शकते. म्हणजे बघ, एखादा जर दुष्ट माणूस असेल तर त्या दुष्टाचं हृदय तो बसल्या जागेवरून बंद करू शकतो. मग एवढं सगळं ते रूप घेणं, अवतार घेणं, या एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज काय आहे? हो रे, असं होऊच शकतं. नक्कीच. पण भगवंत असं करत नाहीत. ते स्वतः अवतार घेतात. ते स्वतः तुझ्या माझ्यासारखा जन्म घेतात, पृथ्वीवर येतात, तुझ्या माझ्यासारखं जगतात, वागतात, बोलतात, चालतात आणि ते दाखवून देतात की हे सगळं तुम्ही सुद्धा करू शकता. आपल्या समोर ते एक उदाहरण निर्माण करतात. अच्छा, असं आहे तर. भगवंताला ना प्रत्येक व्यक्तीकडून धडा गिरवून घ्यायचा आहे आणि तो त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःसारखं मोठं बनवू इच्छितो आणि त्याकरता तो अवतार घेतो. जसा श्री दत्तगुरूंनी गिरनार पर्वतावरती अभ्यास केला, पण त्यांचा जो अवतार आहे, त्यांचा जो जन्म आहे, तो माहूर क्षेत्रामध्ये सामान्य रूपामध्ये झाला. बघ, औदुंबरचा हा परिसर किती छान आहे ना?